ज्याची खरं तर सर्वजण वाट पाहत होते त्या लोकसभा निवडणुकींचा बिगुल आता वाजलाय। देशामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। 19 एप्रिल रोजी मतदानाला सुरुवात होईल। 1 जूनला शेवटच्या म्हणजे 7व्या टप्प्याचं मतदान पार पडेल। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान संपन्न होईल। तर केंद्रामध्ये कोणतं सरकार सत्तेवर येणार याचा निकाल 4 जूनला लागणार आहे। 4 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे। तर पहिला टप्पा असेल 19 एप्रिलला, दुसरा टप्पा मतदानाचा होईल 26 एप्रिलला, तिसरा टप्पा असेल 7 मेला, चौथा टप्पा 13 मे, 5व्या टप्प्याचं मतदान असेल 20 मेला, 6व्या टप्प्याचं मतदान 25 मे आणि 7वा म्हणजेच अखेरचा टप्पा असेल 1 जूनला। तर 7 टप्प्यात मतदान होईल। पहिल्या टप्प्यात 102 मतदार। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। संघ असतील 19 एप्रिलला हे मतदान असेल। दुसरा टप्पा असेल 89 मतदारसंघ यामध्ये असतील 26 एप्रिलला मतदान होईल। तिसरा टप्पा असेल 94 मतदारसंघांचा आणि मतदान असेल 7 मेला। चौथ्या टप्प्याचं मतदान असेल 13 मेला आणि यावेळी आहे 96 मतदारसंघ। 5व्या टप्प्याचं मतदान पाहूया। 49 मतदारसंघांसाठी 5वा टप्पा आहे। 20 मे 2024ला मतदान असेल। 6व्या टप्प्यामध्ये आहे 57 मतदारसंघ आणि 25 मे 2024ला असेल मतदान। 7व्या टप्पा अखेरचा टप्पा असेल 57 मतदारसंघांसाठी मतदान होईल 1 जून 2024ला आणि मतमोजणी असेल 4 जून 2024ला।